खूप चुकीचं आहे हे, यामुळे खूप पोल्युशन होतं. पण लोकांना अजून तरी समज आलेली नाही. समज नक्कीच तो पडतो किंवा पासूनच सुरू होतं तरी पाणी आणायला. हॅलो, नमस्ते. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा प्रियाज फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज दिवाळी आहे म्हणून म्हटलं एक छोटासा व्लॉग बनवूया. तर मी दिवाळीचे छान डेकोरेशन केले तेही तुम्हाला दाखवते, पूजा कशी करते तेही दाखवते. पण सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे तुमच्या आयुष्यातही तुमचं आयुष्य प्रकाशमय हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. लवकर पूजेला सुरुवात करूया. मुहूर्त वेळ झालीच आहे मुहूर्ताची. तर चला, तर अगोदर सर्वात दारात मध्ये दिवे लावते. तिथे त्यात रांगोळी आली का? रांगोळी दाखवायची नाही. आता तुम्हाला रांगोळी दाखवते. मी रांगोळी कशी काढते. एकदा रांगोळी इथे कॅन्डल लावायला लागेल. मग इथे तेलाचं खराब होते. बापरे, तर त्या दिवशी वारं खूप होतं, त्यामुळे दिवा अजिबात राहत नव्हता. एक 5 मिनिट पण दिव्याची ज्योत राहत नव्हती, तर मालवत होता. तर मला फार त्यामुळे नाराजी वाटली, कारण असं सुंदर अशी रांगोळी काढली आहे, छान असं उरली सजवली आहे फुलांनी, आणि त्यात जर दिवे असतील तर किती छान शोभलं असतं. पण काय करणार, वारंच खूप होतं. तर एनिवे मी त्यासाठीच एक छोटासा लँटर्न पण लावला आहे दाराच्या बाहेर, की जेणेकरून त्या एका लँटर्नमध्ये तरी आकाशकंदिलामध्ये तरी एक दिवा राहावा. तसंही जुन्या काळात की नाही, जेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती तर तेव्हा आकाशकंदील असायचे ना, तर त्यात पणतीच ठेवायचे लोक. तर तसंच मी केलेलं आहे. दाराच्या बाहेर एक छोटासा आकाशकंदील लावला आहे, आणि बाहेर दिवे राहत नव्हते म्हणून मी इथे मग आता आज जे डेकोरेशन केलं आहे तिथे छोटे छोटे कॅन्डल्स ठेवल्यात आणि त्याच लावल्या होत्या. आणि हे जे डेकोरेशन समईच्या भोवती जे तुम्हाला दिसते, तर ते माझ्या मुलीने विद्याने केलं आहे. आणि आता आम्ही पूजा सुरू केली आहे. तर मी टी व्हीवरती व्हिडिओ लावला आहे लक्ष्मीपूजन विधीचा, एक सिलेक्ट करून ठेवला होता अगोदरच, आणि तोच दरवर्षी आम्ही तशी व्हिडिओ पाहूनच पूजा करतो. त्यात छान असं सविस्तर सांगतात पुढे काय विधी करायचा आहे, कशा प्रकारे करायचं आहे, आणि मंत्र पण छान बोलतात. अक्षरशः असं वाटतं की गुरुजीच बाजूला बसून पूजा सांगतायत आणि आपण करतो. तर त्या पद्धतीने आम्ही पूजा केली. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी समोर उभारून करायचं. ओम क्लीम अमृतानंद भद्रे सत्य आनंददायिनी. ओम श्रीं दैत्य भक्षरदां शक्तिमालिनी शत्रुमर्दिनी तेज प्रकाश. तर पूजा आटोपली आहे, आणि त्यानंतर मग मी शांतपणे डेकोरेशनचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली, कारण मुहूर्ताच्या आत पूजा होणं फार गरजेचं होतं. तसं आम्ही लक्ष्मीपूजन 20 तारखेलाच केलं. इनफॅक्ट मी दोन्ही दिवशी केलं, 20 आणि 21. गुजरातमध्ये मी राहते, तर तिथे सगळेजण 20 तारखेलाच करणार होते. सेम कंडिशन मागच्याही वर्षी आली होती, तेव्हाही आम्ही दोन्ही दिवशी लक्ष्मीपूजन केलं होतं, आणि याही वर्षी सेम झालं. तर मनाला परत चुटपुट लागायला नको की महाराष्ट्रामध्ये सगळे 21ला करतायत, त्यामुळे मी 21ला सुद्धा लक्ष्मीपूजन केलं.
त्यानंतर केलं थोडंसं फोटो सेशन, कारण तयार झाल्यानंतर फोटोज तर काढायलाच हवेत ना, शास्त्र असतं ते. जोक्स पाठ. तर थोडे फोटो काढले, एवढं तयार झाले तर ती मेमरी हवी आहे ना आपल्याकडे, तर त्यासाठी फोटोज काढले. आणि त्यानंतर आम्ही जेवण करून खालती ही फटाके उडवायला गेलो, कारण आमचं सर्वांचं मित्रमैत्रिणींचं ठरलं होतं की जेवण करून निवांत यायचं, म्हणजे नंतर कितीही उशीर झाला तरी काही घरी जाण्याची घाई होणार नाही. तर आम्ही जवळपास 1-1:30 वाजेपर्यंत फटाके उडवले आणि अशा प्रकारे आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली. इधर देख के स्माइल कर. आणि हा व्हिडिओ आहे 21 ऑक्टोबरचा. तर त्याही दिवशी आम्ही पूर्ण विधीपूर्वक लक्ष्मीपूजन केलं आणि त्यानंतर फटाके पण उडवले. आता देवाच्या कृपेने 2-2 दिवस दिवाळी साजरी करण्याचा योग येतो आहे, तर का नको करायला. तर दोन्ही दिवस आम्ही तेवढ्याच आनंदात उत्साहामध्ये दिवाळी साजरी केली. तर हा व्हिडिओ आता इथेच संपवते आहे. यानंतर तुम्हाला थोडीशी फटाके उडवल्याचे वगैरे शॉर्ट्स दिसतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कधी ते माहीत नाही, असाच कधीतरी एखादा व्हिडिओ टाकेल, तेव्हा भेटूया. टिल देन बाय बाय. विद्या